तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी लावलेला आहे। मध्य मुंबईच्या कमलानगरमधील बूथवर भाजपा कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं। धमकी दिलेल्यांना अटक दाखवल्यानंतरच आम्ही पोलीस स्टेशनमधून निघालो असं देखील प्रसाद लाड यांनी सांगितलं। समर्थक पोलीस स्टेशनमध्ये आले होते, गुन्हा वगैरे नोंदवण्याचं काही समजतंय, काय प्रकार घडला काय सांगा? जसं जसं मतदान चांगलं होतं आहे लक्षात आल्यानंतर उभाटाच्या काही लोकांनी त्याच्यामध्ये काहीतरी नुकसे काढण्याचा प्रयत्न केला। मध्य मुंबईतील वॉर्ड क्रमांक 172 कमलानगर, सुंदर कमलानगर या बूथमध्ये युसुफ आणि शकील नावाच्या इजाज आणि शकील नावाच्या गुंडांनी एका बूथवर जाऊन जयस्वाल नावाच्या आमच्या वॉर्ड अध्यक्षाला धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावरती कॉलर पकडली, पेट में चाकू खुपसेंगे, यहाँ से बूथ बंद करो, टेबल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। आणि ज्या पद्धतीमध्ये लव जिहादमध्ये त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला काबीज करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रकारचा पद्धत जनाब उद्धव ठाकरेसाठी वोट जिहादच्या माध्यमातून त्यांच्याशी वाद झाले। पण कदाचित त्यांचं नशीब खोटं होतं, खराब होतं की मी तिथे पोचलो आणि त्या क्षणाला पोलीस आयुक्तांशी चर्चा करून पोलिसांची गाडी बोलवून सर्वांना तात्काळ तिकडे रंगेहात पकडलं गेलं। पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे उभाटाचे जनाब उद्धव ठाकरेचे पदाधिकारी तिथे पोचले, पोलिसांवर दबाव टाकायला लागले, गुन्हा नोंदवण्यासाठी अटकळ करायला लागले। अशा परिस्थितीत आणि आम्ही पोलिसांना फक्त एवढंच सांगितलं की नियमाने कायद्याच्या रूपाने तुम्ही कायद्याने कारवाई करा। गुन्हे दाखल केल्यानंतर आमची कुठलीही त्याच्यामध्ये अडचण नव्हती। आम्ही जे गुन्हे दाखल केले, जो FIR केला त्यामध्ये त्यांना अटक दाखवली, त्यानंतर आम्ही तिथून निघून आलो।